आदिलशहाचे जे म्हणून अधिकारी असतील ते त्या किल्ल्यांवरती नेमलेले असायचे. त्याचंच कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा, पुरंदर आणि सिंहगड म्हणजेच कोंढाणा हे 3 किल्ल्यांवरती पहिल्यांदा लढाई करून हे 3 किल्ले ताब्यात घ्यावे लागले. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे 1643 साली पहिलं आल्या कोणतं काम होतं? 12 मावळातल्या देशमुखांना आपल्या बाजूनं करून घेणं. आपल्या बाजूनं म्हणजे काय? तर स्वराज्याच्या बाजूनं. स्वराज्याच्या बाजूनं म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनं. सोमाजी विश्वनाथ उर्फ सुवर्ण पंडित असं यांना म्हणत होते आणि यांचा राजगडावरच्या पद्मावती माचीवरती वाडा असल्याचे अवशेष आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तिथं जवळच एक समाधी सुद्धा आहे. आता पुढची जी 2 महत्त्वाची माणसं आहेत ती प्रॉपर छत्रपतींची लष्करी विभागातले एक तर गुरु आहेत आणि दुसरे हे प्रॉपर स्वराज्याचे पहिले सरसेनापती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण भारताचं आराध्य दैवत. 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर 1640 साली छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोरला त्यांच्या वडिलांना म्हणजेच शहाजी महाराज साहेबांना भेटायला गेले. अर्थातच शिवाजी महाराजांच्या सोबत राजमाता जिजाऊ साहेब या सुद्धा बेंगलोरला गेल्या. जवळजवळ 3 वर्ष तिथं राहिल्यानंतर 1643 साली छत्रपती शिवाजी महाराज पुणे जहागिरीचा, पुणे म्हणजे पुणे, इंदापूर, सुपे या शहाजी महाराजांना मिळालेल्या जहागिरीचा बंदोबस्त पाहण्यासाठी म्हणून पुण्याला आले. अवघ्या 13 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना या वेळेला काही प्रमुख माणसं शहाजी महाराजांनी नेमून दिलेली होती. त्यांनाच आपण स्वराज्याचं पहिलं अष्टप्रधान मंडळ असं सुद्धा म्हणू शकतो. अष्टप्रधान मंडळ ही संज्ञा खरं तर राज्याभिषेकाच्या नंतर अस्तित्वात आली. त्यामुळे राज्याभिषेकाच्या पूर्वी कोणतं अष्टप्रधान मंडळ होतं ही गोष्ट मुळातच बऱ्याचशा लोकांना पटणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी, त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढाई करणारे, त्यांचे स्वराज्य उभारणीच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये असलेले प्रत्येक वीर हे अष्टप्रधानच असायला हवेत असं काही नसलं तरी सुद्धा त्यांनी मोलाची साथ छत्रपती शिवाजी महाराजांना दिली हे तर निर्विवादपणे सत्य आहे. शहाजी महाराजांनी पाठवलेल्या ह्या सगळ्या माणसांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी योग्य तो उपयोग करून घेतला आणि हळूहळू स्वराज्याच्या उद्योगाला त्यांनी चालना दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत हे जे काही माणसं ही आलेली होती यांना त्यावेळेला काही पदव्या देण्यात आल्या होत्या आणि ह्या पदव्या, ही पदं हीच पुढे अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा ऑफिशियली ठरवण्यात आलेली होती. त्यामुळे सुद्धा आपण असं म्हणू शकतो की अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शहाजी महाराज साहेब यांनी बेंगलोरहून पाठवलेलं होतं आणि इथूनच खरं स्वराज्याला सुरुवात झाली होती प्रत्यक्षात यायला. आपल्याला हेच या व्हिडिओतनं जाणून घ्यायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्वराज्याच्या उभारणीसाठी म्हणून कोण कोण नेमके माणसं उपस्थित होते, कोण कोण प्रधान, कोण कोण सैनिक, कोण कोण मावळे ह्या सगळ्या प्रवासामध्ये होते, हेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून. ह्यालाच आपण टायटल दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले अष्टप्रधान मंडळ. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1643 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज परत पुण्याला आले जहागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यावेळेला पुणे आणि चाकण ह्या प्रांताची जहागीर शहाजी महाराजांना 1636 सालाच्या पूर्वीपासून होती. 1636 नंतर सुपे आणि इंदापूर हे सुद्धा परगाणे शहाजी महाराज साहेबांना जहागीर म्हणून देण्यात आले. आता काही ठिकाणी शिवकाळातल्या ज्या साधनांमधनं उल्लेख येतात त्याच्यामधनं काही ठिकाणी हा मोकासा असं म्हटलं गेलंय आणि काही ठिकाणी जहागीर असं म्हटलं गेलंय. मोकासा म्हणजे तात्पुरता नेमून दिलेला एक प्रांत, तात्पुरता महसूल गोळा करण्यासाठी नेमून दिलेला एक प्रांत, आणि जहागीर म्हणजे कायमस्वरूपी वंश परंपरेने दिलेला एक प्रांत ज्याचा महसूल, ज्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही त्या जहागीरदाराची चालते. आणि सरंजाम म्हणजे फौज चाकरीला ठेवण्याच्या बदल्यात देण्यात आलेला एक प्रांत, एक गाव, अनेक गावांची इनामं, म्हणजे हे 3 प्रामुख्यानं मोकासा, जहागीर आणि इनाम हे 3 वेगवेगळ्या ह्या 3 टर्म्स आहेत. ह्या जरी एका कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलेल्या असल्या तरी वेगवेगळ्या
टर्म्स आहेत. शहाजी महाराज साहेब यांना 1636 साली ही सगळी जहागीर नेमून देण्यात आली होती. आपण मोकासा नको म्हणायला, कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एका आज्ञापत्रामध्ये 1648 साली जहागीर असंच म्हणतात. आणि एवढंच कशाला, रामचंद्रपंत अमात्य यांनी सुद्धा पुढे जाऊन आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शिवकालीन समाज व्यवस्था, शिवकालीन राज्य कसं होतं, स्वराज्य उभं कसं राहिलं याच्याबद्दल माहिती येते. त्यात सुद्धा रामचंद्रपंत अमात्य असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. 15 वर्ष म्हणजे 1630 पासून 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कार्य सुरू केलं. तर त्यामुळेच 1643 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत जी माणसं आलेली होती यांनी या जहागिरीमध्ये आपली व्यवस्था बसवायला सुरुवात केली. आता त्यावेळेला आदिलशाहीमध्ये अशी पद्धत होती की जहागीर जी देण्यात येत होती त्यावेळेला ती जहागीर त्या जहागीरदारांना दिली जायची, परंतु त्या जहागिरीमध्ये जे जे म्हणून किल्ले असतील ते सगळे किल्ले थेट सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच आदिलशाही मुख्य सरकारच्या अंमलात असायचे. आदिलशहाचे जे जे म्हणून अधिकारी असतील ते त्या किल्ल्यांवरती नेमलेले असायचे. त्याचंच कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा, पुरंदर आणि सिंहगड म्हणजेच कोंढाणा हे 3 किल्ल्यांवरती पहिल्यांदा लढाई करून हे 3 किल्ले ताब्यात घ्यावे लागले. त्यांच्याकडे जर पुण्याची जहागीर होती तर त्यांच्या ताब्यात हे 3 किल्ले नव्हते का? तर हे 3 किल्ले आदिलशहाच्या ताब्यामध्ये होते. ते शिवाजी महाराजांनी नंतर जिंकून घेतले. तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 1643 साली पुण्याच्या या जहागिरीमध्ये आले तेव्हा इथली नेमकी कशी व्यवस्था होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी जहागीर किंवा शहाजी महाराजांची जी जहागीर होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांना नेमून दिलेली होती, आणि त्यावेळेला त्यांचे मोठे बंधू संभाजी महाराज, थोरले संभाजी महाराज हे जिवंत होते आणि ते स्वतः शहाजी महाराजांच्या सोबत बेंगलोरला तिथला कारभार पाहत होते. त्यामुळे साहजिकच जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना इथल्या जहागिरीवरती पाठवण्यात आलं की तुम्ही इथली व्यवस्था पहा. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इथं आले तेव्हा जुन्नरपासून सह्याद्रीच्या डोंगर रांगांना लागून 12 मावळ होते. त्या 12 मावळामध्ये नेमके कोण कोण अधिकारी त्यावेळेला तैनात होते हे आपण जाणून घेऊ आणि मग पुढे जाऊयात. तर लोहगडावरती हिलाल हाबशी हा आदिलशाही अधिकारी राहायचा आणि तो अंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळ 12 मावळांपैकी या 3 मावळांवरती त्याची हुकूमत होती, त्याचं लक्ष होतं. तो लोहगडावरती राहायचा. दुसरं म्हणजे फिरंगोजी नरसाळ, जे आपल्याला प्रत्येकालाच ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या ह्या सगळ्या उद्योगामध्ये फिरंगोजी नरसाळ यांचं सुद्धा योगदान आहे. फिरंगोजी नरसाळ हे चाकणच्या किल्ल्यावरती राहून घोटण, पौड आणि मुसे मावळ या 3 मावळांवरती ताबा ठेवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर चाकणचा किल्ला जेव्हा जिंकून घेतला तेव्हा फिरंगोजी नरसाळ हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. हे आपण पुढच्या व्हिडिओतनं सविस्तर जाणून घेणार आहोत. पुढचं महत्त्वाचं मावळ म्हणजे गुंजण मावळ. गुंजण मावळ हे थेट तोरणा किल्ल्याच्या किल्लेदाराच्या अंमलाखाली यायचं, कारण गुंजण मावळ हे तोरणा, राजगड ह्या सगळ्या भागामध्ये असल्यामुळे तिथं थेट तोरणाच्या किल्लेदाराची हुकूमत असायची. तोरणाचा किल्लेदार हा सुद्धा त्यावेळेला आदिलशहानं नेमलेलाच एक अधिकारी होता, जो शिवरायांनी पुढे लवकरच त्याला पराभूत करून तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं प्रचंडगड असं नाव ठेवलं. वेळवंड आणि भोर ही 2 मावळ तिथल्या स्थानिक देशमुखांच्या ताब्यामध्ये होती. जे देशमुख मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले. हिरडस मावळात बांदल देशमुख होते. आता बांदल देशमुखांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यामध्ये, शिवचरित्रामध्ये बांदल देशमुख घराण्याचं खूप मोठं योगदान आहे. बांदल देशमुखांच्या शिवाय शिवचरित्र हे अपूर्ण आहे असं म्हटलं तरी चालू शकेल. शिवथर खोरे याच्यामध्ये बाबाजी कोंडदेव यांचा अंमल होता आणि पुणे आणि सिंहगड म्हणजे कोंढाणा ही 2 ठिकाणं दादोजी कोंडदेव मलठणकर यांच्या ताब्यामध्ये होती. पुरंदर किल्ल्यावरती निळकंठ नाईकवाडी हे ब्राह्मण किल्लेदार आदिलशाहीच्या मार्फत कारभार पाहत होते आणि सुपे प्रांत हा शहाजीराजे महाराज यांचे मेहुणे संभाजीराजे मोहिते यांच्या ताब्यामध्ये होता. तर ही सगळी जहागिरीची एकंदर व्यवस्था झाली 1643 साली छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे 1643 साली पहिलं आल्या कोणतं काम होतं? 12 मावळातल्या देशमुखांना आपल्या बाजूनं करून घेणं. आपल्या बाजूनं म्हणजे काय? तर स्वराज्याच्या बाजूनं. स्वराज्याच्या बाजूनं म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनं. एका अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना या त्यांच्या वडिलांच्या जहागिरीवरती जी त्यांना मिळालेली होती पाहण्यासाठी, त्याच्यावरती
स्वतःचा अंमल बसवायचा होता आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्यांसोबत मैत्री करायला सुरुवात केली. शिवभारतामध्ये आपल्याला ह्या सगळ्या घटनेची माहिती मिळते. त्याचबरोबरीनं सभासद बखरीमध्ये सुद्धा माहिती मिळते. सभासद बखर, शिवभारत आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 15 ते 22 पर्यंत वेगवेगळ्या घराण्यांची पत्र या खंडांमधून आलेली आहेत. त्याचसोबत शिवचरित्र साहित्य खंड हे आहेच आहेत. हे असे काही निवडक, थेट, रोखठोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती असणारी साधनं आहेत ही, आणि या साधनांमधनं आपल्याला अभ्यास करून हा सगळा काळ नीट फर्स्ट हँड पाहता येतो. अर्थात मराठेशाहीच्या उत्तर काळावरती आत्तापर्यंत मी व्हिडिओज केले, त्याच्यावरती साधनं खूप उपलब्ध आहेत. केवळ मराठीच असं नाही तर इंग्लिश साधनं आहेत, अनेक साधनं आहेत, आणि या साधनांची शहानिशा करणं ही तितकीशी अवघड गोष्ट नाहीये. पण शिवकाळाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा साधनं जास्त नाहीयेत, आणि जी साधनं आहेत त्याचा ताळमेळ लावून योग्य तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणं हे अवघड काम आहे. जसं जसं स्वराज्यामध्ये आपण स्वराज्य निर्मितीच्या भागाच्या जवळ येऊ लागतो तसं तसं ते अवघड होत जातं. असो, तर ह्या अशा पुणे प्रांतावरती छत्रपती शिवाजी महाराज 1643 साली दाखल झाले. त्यांनी मावळातल्या देशमुखांशी मैत्री करायला सुरुवात केली आणि त्यातनं बांदल देशमुख घराण्याने त्यांना साथ दिली. त्यासोबत तानाजी मालुसरे त्यांच्यासोबत आले, येसाजी कंक त्यांच्यासोबत आले, असंख्य मावळे त्यांच्यासोबत आले, आणि यांनी अक्षरशः जीवाला जीव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची साथ केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर शहाजी महाराज साहेब यांनी नेमके कोण कोण व्यक्ती पाठवलेले, आता आपण ते जाणून घेऊयात. त्यांच्याबरोबर सगळ्यात पहिले पाठवलेले होते ते म्हणजे शामराज निळकंठ रांझेकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवे म्हणून नियुक्त केलं. पेशवे म्हणजे त्यांचा मुख्य प्रधान, मुख्य कारभार पाहणारे म्हणून. तर शामराज निळकंठ पेशवे यांचं मूळगाव रांझे, हे रांझगाव संभाजीनगरमध्ये येतं, आजच्या संभाजीनगर जवळ येतं. काही लोकांची गल्लत होईल की रांझेकर देशमुख हे खेड शिवापूरच्या जवळ जे रांझेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं वाडा आहे, ते आहेत की काय, परंतु त्यांचं उपनाम सौचे असं येतं आणि ते होळकरशाहीशी, उत्तर मराठेशाहीमध्ये निगडीत असलेलं घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हे जे शामराज निळकंठ रांझेकर आलेले होते, हे यांचं मूळगाव हे संभाजीनगर जिल्ह्यातलं होतं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं होतं, आणि त्याचबरोबरीनं ते शहाजी महाराज साहेब यांच्या सेवेमध्ये होते आणि तिथून त्यांनी छत्रपतींबरोबर त्यांना इकडं पुण्याला पाठवलं होतं. शामराज निळकंठ रांझेकर उर्फ पेशवे 1643 पासून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. सगळ्यात शेवटचं त्यांच्या शिक्क्याचं पत्र आपल्याला सापडतं ते 1662 साली. त्यानंतर साहजिकच मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांकडे रुजू झालेले होते आणि त्यांनीच पुढे शिवरायांची पेशवाई आणि मुख्य कारभार पाहिला त्यांच्या अगदी मृत्यूपर्यंत. त्यामुळे 1662 पर्यंत हे होते. यांचा शिक्का आपल्याला सापडतो, तो शिक्का मी तुम्हाला दाखवतो. हा शिक्का असा आहे की श्री शिवनरपती हर्षनिधान महादेव मतिमत प्रधान. आता ह्याच्यातले जे पहिले शब्द आहेत श्री शिवनरपती हर्षनिधान, हे शब्द पुढं पण पेशव्यांच्या काळामध्ये कॉमन होते. 1662 सालानंतर यांचा शिक्का असलेली पत्र अजून तरी सापडली नाहीत. पुढे जाऊन सापडली तर हा इतिहास बदलू शकतो. दुसरे शहाजी महाराजांनी पाठवलेले महत्वाचे सहकारी म्हणजे बाळकृष्ण पंत हनुमंते. हे हनुमंते घराण्यातले महत्वाचे शिवाजी महाराजांचे सहकारी आणि त्याचबरोबर शहाजी महाराज साहेबांचे सुद्धा सहकारी. ह्या हनुमंते घराण्याचं शहाजी महाराज साहेबांबरोबर खूप जुनं नातं होतं आणि हे हनुमंते घराणं कर्नाटकामध्ये शहाजी महाराजांच्या सोबत होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळामध्ये प्रांत काबीज केला, जिंकून घेतला, तेव्हा त्याची मुलकी व्यवस्था पाहण्यासाठी त्यांना कोणीतरी मुजुमदार आवश्यक वाटले, जे त्या सगळ्या प्रांताची मुलकी व्यवस्था, हिशोब वगैरे पाहू शकतील. म्हणूनच त्यांनी बाळकृष्ण पंत हनुमंते यांना यावेळेला मुजुमदार पद दिलं आणि स्वराज्याचे पहिले मुजुमदार त्यांना केलं. आता बाळकृष्ण पंत हनुमंते यांचं घराणं हे हनुमंते घराणं मोठं प्रसिद्ध आहे कर्नाटकामध्ये, त्यांची मोठी कामगिरी सुद्धा आहे. त्यांचे जे चुलते होते ते रघुनाथ पंत हनुमंते आणि ते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपतींच्या सांगण्यावरनं राज्य व्यवहार कोश पुढे जाऊन शिवराज्याभिषेकाच्या नंतर रचलेला होता. तिसरे महत्वाचे शहाजी महाराजांनी पाठवलेले सहकारी म्हणजे बाळाजी हरी मजालसी. बाळाजी हरी मजालसी यांचा उल्लेख आपल्याला जेधे करीना किंवा जेधे शकावलीमध्ये प्रामुख्याने सापडतो आणि यांचं घराणं हे मूळचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. यांचं मूळ गाव हे नाशिक जिल्ह्यातलं चांदवड आणि यांचं आडनाव होतं मंडजोगी, म्हणजे बाळाजी हरी मंडजोगी. यांना जेधे शकावलीमध्ये मजालसी असं म्हटलंय, त्यामुळे
त्यामुळे पुढे ते मजालसी असं सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अनेक पुस्तकांमधनं सापडतं. यांचं पुढचं आयुष्य कसं होतं तर हे जेव्हा शिवाजी महाराजांच्याकडे आले तेव्हा त्यांना पुण्याजवळच्या प्रांतातल्या 11 गावांचं कुलकर्णी वतन हे देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या एका मुलाला पुण्यातल्या पेठ मलकापूर म्हणजेच रविवार पेठेचं कुलकर्णी पद देण्यात आल्याची वेगळी नोंद आपल्याला सापडते. खरं पुण्यामध्ये पेठांवाईज कधी कुलकर्णी किंवा इतरत्र कोणते देशमुखी किंवा ह्याशी वतनं दिल्याचे आपल्याला उल्लेख येत नाहीत. शेटे महाजन हे पद आपल्याला पेठांमध्ये पेठ वसवताना अनेक वेळा सापडतं, परंतु कुलकर्णी पदाचं वतन रविवार पेठेत यांच्या मुलाला दिल्याचं आपल्याला एका त्यांच्याच घराण्यातल्या काही मिळालेल्या पत्रांमधनं सापडतं. ते कुठल्या साधनांमधनं सापडतं याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देतोच आहे, पण हे खूप एक वेगळी नोंद आहे. 11 गावांची कुलकर्णी पदाची वतनं आणि त्याचसोबत रविवार पेठेचं पुण्याच्या कुलकर्णी पदाचं वतन हे त्यांच्या मुलाला मिळालेलं होतं आणि त्यांना 4 मुलं होती. त्यातला एक मुलगा हा स्वराज्याच्या पायदळामध्ये सबनीस होता. सबनीस म्हणजे सगळ्या सैन्यावरती अधिकार ठेवून हिशोब वगैरे लिहिणारा एक अधिकारी. त्यांचा जो अजून एक मुलगा होता 4 पैकी दुसरा मुलगा, त्या मुलानं पुढं छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू थोरले शाहू महाराज यांच्याकडे साताऱ्याला बक्षीगिरी केली आणि ते साताऱ्याच्या फौजेमध्ये शेवटपर्यंत बक्षीगिरी करून राहिले. असं ह्या स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये असलेल्या ह्या घराण्याचं स्वराज्यामध्ये पुढे सुद्धा आपल्याला योगदान असलेलं सापडतं. आता चौथं मुख्य नाव येतं ते म्हणजे रघुनाथ बल्लाळ कोरडे. रघुनाथ बल्लाळ कोरडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असलेले पहिले सबनीस. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडं मावळ्यांचं सैन्य गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्या सैन्यावरती सबनीस म्हणून रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना ठेवण्यात आलं. रघुनाथ बल्लाळ कोरडे यांचं मूळ गाव देऊरगाव. हे देऊरगाव संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये येतं. इथून हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण छत्रपतींच्या सेवेमध्ये आलेले होते. अर्थात शहाजी महाराजांच्या सोबत ही माणसं होतीच. पुढचं प्रमुख नाव येतं ते म्हणजे सोनोपंत डबीर. आता सोनोपंत डबीर हे सोनोपंत डबीरांचं नाव आपण खूप वेळा ऐकलं असेल. सोनोपंत डबीर यांचं पूर्ण नाव होतं सोमाजी विश्वनाथ उर्फ सुवर्ण पंडित असं यांना म्हणत होते आणि यांचा राजगडावरच्या पद्मावती माचीवरती वाडा असल्याचे अवशेष आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तिथं जवळच एक समाधी सुद्धा आहे. कदाचित ही समाधी सोनोपंत डबीरांची असेल असा सुद्धा तर्क अनेक इतिहासकार मांडत आलेले आहेत. तर हे जे सोनोपंत डबीर होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे किंवा तत्पूर्वी शहाजी महाराजांच्याकडे, आदिल शहाकडे आणि निजाम शहाकडे ह्या तीनही प्रमुख सत्ताधीशांच्याकडे वावरलेले एक महत्वाचे गृहस्थ होते. यांचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने शिवभारतामध्ये सापडतो आणि शिवभारताच्या सुरुवातीच्या ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये यांचा उल्लेख आपल्याला अवश्य दिसतो. औरंगजेब जेव्हा दक्षिणेचा सुभेदार होता 1636 साली तेव्हा हे सोनोपंत डबीर औरंगजेबाला सुद्धा भेटल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणजे हे सोनोपंत डबीर बऱ्यापैकी प्रतिष्ठित अनुभवी गृहस्थ होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साहजिकच मदत केली. स्वराज्य उभारणीमध्ये राजगडावर त्यांचा वाडा होता हे मी आत्ताच सांगितलं. पुढचं महत्वाचं नाव येतं ते म्हणजे रघुनाथ बल्लाळ आत्रे चिटणीस. आता चिटणीस म्हटलं की तुम्हाला बाळाजी आवजी चिटणीस आणि त्यांचं घराणं आठवेल, परंतु बाळाजी आवजी चिटणीस हे शिवाजी महाराजांच्याकडे यायच्या पूर्वी सुद्धा रघुनाथ बल्लाळ आत्रे हे चिटणीस होते. आत्रे आडनाव घेतलंय म्हटल्यावर साहजिकच ते सासवड जवळच्या चांबळी गावामध्ये होते आणि त्यांचं मूळगाव हेच होतं आणि इथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी आले आणि त्यांना छत्रपतींनी पत्र लिहिण्यासाठी चिटणीशी ही सुरुवातीच्या काळामध्ये दिली. तर यांचं मूळ आडनाव चिंचोरे होतं आणि यांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली ती म्हणजे की श्रावण मासामध्ये ब्राह्मणांना दक्षिण देण्याची जी प्रथा पेशवाईमध्ये सुरू होती ती प्रथा ओरिजिनली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. नंतर ती सेनापती दाभाड्यांनी घेतली आणि मग ती पेशव्यांकडे आली. असा त्याचा प्रवास आहे. छत्रपतींकडे जेव्हा ही प्रथा आली तेव्हा ती प्रथा कुणी सुरू केली छत्रपतींच्याकडे किंवा छत्रपतींनी कुणाला ती आज्ञा दिली सुरू करायला, तर ती आज्ञा रघुनाथ बल्लाळ आत्रे चिटणीस यांना देण्यात आली होती आणि यांनी पहिल्यांदा ते एक्झिक्यूट केली ती ऑर्डर छत्रपतींची आणि मग पुढे ती प्रथा उत्तर मराठेशाहीमध्ये बरीच प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केलेली किंवा पाळली गेलेली आपल्याला दिसते. तर 1658 साली राजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी गेली असताना बाळाजी आवजी चिटणीस यांच्या मातोश्री तिथं आल्या आणि त्यांनी बाळाजी आवजींना त्यांच्यासोबत त्यांच्या 2 भावांना सुद्धा आणलेलं होतं आणि बाळाजी आवजी यांना कोकणात ते असल्यामुळे त्यांना सिद्धीचा खूप त्रास होत होता, जंजिरेकर सिद्धीचा. त्यामुळे त्यांना त्यांच्या तिन्ही भावांना म्हणजे त्यात बाळाजी आवजी आणि त्यांच्या 2 भावांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे ठेवून घ्यावं म्हणून त्यांच्या बाळाजी आवजींच्या मातोश्रींनी विनंती केली आणि 1658च्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बाळाजी आवजी चिटणीस हे सेवेमध्ये रुजू झाले. राज्याभिषेकाच्या वेळेला पण तेच होते. पुढे त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं आणि त्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज परत महाराष्ट्रात आल्यावरती पण पुढे चिटणीस घराण्यात
घराण्याचं साताराच्या दरबारामध्ये मुख्यतः आपल्याला योगदान असलेलं दिसतं. तर हे काही झाले कारकुनी पेशातली किंवा लढाई करणारी आणि मुत्सद्देगिरी अशा दोन्ही ह्याच्यामध्ये प्रवीण असलेली काही माणसं. आता पुढची जी दोन महत्त्वाची माणसं आहेत ती प्रॉपर छत्रपतींची लष्करी विभागातले एक तर गुरु आहेत आणि दुसरे हे प्रॉपर स्वराज्याचे पहिले सरसेनापती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती असं सुद्धा आपल्याला आज अनेक जण ह्या व्यक्तींना म्हणताना दिसतात आणि हे व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून माणकोजी 10 तोंडे हे आहेत. शहाजी महाराज साहेब यांच्या सोबत असलेले माणकोजी 10 तोंडे यांचं मूळ गाव चांदा, अहिल्यानगर जिल्ह्यातलं हे चांदा गाव. या चांदा गावामध्ये आज सुद्धा माणकोजी 10 तोंडे यांचे वाडे आपल्याला पाहायला मिळतात. माणकोजी 10 तोंडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर बेंगलोरवरनं 1643 साली पुण्याला आले. जी अनेक मंडळींची नावं मी आत्ता घेतली, ज्या अनेक सहकाऱ्यांची नावं मी आत्ता घेतली, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त तलवारीच्या जोरावरती कर्तृत्व गाजवण्याची क्षमता असलेले माणकोजी 10 तोंडे हे होते. माणकोजी 10 तोंडे यांना छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आदरानं बोलत. ज्यावेळेला शहाजी महाराज साहेब यांनी मुघलांच्या विरुद्ध निजामशाहीच्या बाजूने संघर्ष केलेला होता त्यावेळेला माणकोजी 10 तोंडे हे त्यांच्या सोबत होते आणि या संघर्षातूनच पुढं त्यांची आणि शहाजी महाराजांची ओळख झाली. आता माणकोजी 10 तोंडे यांना शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सरनौबत ही पदवी दिलेली होती आणि त्यांनी लोहगड किल्ला 1648 साली जिंकून घेण्यात आणि पुढे 1656 साली जेव्हा जावळीची मोहीम झाली त्या जावळीच्या मोहिमेमध्ये सुद्धा माणकोजी 10 तोंडे हे छत्रपती शिवरायांची साथ देताना आपल्याला आढळतात. आता काही ठिकाणी सभासद बखरीमध्ये तुकोजी चोर हे आपल्याला पहिले सरसेनापती म्हणून उल्लेख असल्याचा आपल्याला आढळतं. त्याचबरोबरीनं जेधे शकावलीमध्ये मात्र माणकोजी 10 तोंडे यांचा आपल्याला उल्लेख आलेला दिसतो. दोघांपैकी नेमके कोण पहिले सरसेनापती या वादात न पडता दोन्हीही या वीरांनी छत्रपतींची सेवा, स्वराज्य उभारणीचं काम हे मोठ्या पद्धतीनं केलं असंच आपण म्हणू शकतो. पुढचं एक नाव येतं ते म्हणजे गोमाजी नाईक पानसंबळ. गोमाजी नाईक पानसंबळ हे गोमाजी काका म्हणून सुद्धा आपल्याला अनेक छत्रपतींच्या सिरियल्समधनं, टीव्ही मालिकांमधनं दिसलेले आहेत. गोमाजी नाईक पानसंबळ हे जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे लखोजीराजे जाधव यांच्या सोबत असल्याचं आपल्याला दिसतं. शिवाजी महाराजांच्या शस्त्रशास्त्रातले गुरु म्हणून गोमाजी नाईक पानसंबळ यांचा उल्लेख आपल्याला सापडतो. ज्यावेळेला स्वारी अफजल खान झाली त्यावेळेला गोमाजी नाईक पानसंबळ हे छत्रपती शिवरायांच्या सोबत सावलीसारखे होते आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा अफजल खानाच्या विरुद्ध रणनीती ठरत होती तेव्हा सुद्धा गोमाजी काका या बैठकीमध्ये असल्याचं आपल्याला सापडतं. गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या मृत्यूनंतर मुत्सद्देगिरीमध्ये त्यांचे चिरंजीव खंडेराव यांनी मोठा नावलौकिक मिळवला छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या काळात. तर सरसेनापती पद हे काही काळासाठी महादजी नाईक पानसंबळ म्हणजे गोमाजी नाईक पानसंबळ यांचे दुसरे चिरंजीव यांना सुद्धा देण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे पानसंबळ घराण्याचा सुद्धा मोठा वाटा, मोठं योगदान ह्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये आहे. छत्रपतींच्या बरोबर आलेले शेवटचे महत्वाचे व्यक्ती म्हणजे दादोजी कोंडदेव मलठणकर असं मी मुद्दाम का म्हणतोय तर यांचं मूळ गाव हे मलठण. हे मलठण कुठलं तर हे दौंड जवळचं मलठण. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही मधले त्यावेळेला पुण्याचे आणि कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचा मृत्यू 1647 साली झाला आणि त्यानंतर काही काळासाठी कोंढाणा हा तिथल्या एका मुसलमान किल्लेदारानं जिंकून घेतलेला होता. छत्रपतींनी तो परत लगेच जिंकून घेतला. आता छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून सुद्धा, त्यांचे कारभारी म्हणून सुद्धा दादोजी कोंडदेव यांना पाठवल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. दादोजी कोंडदेव हे बाकीच्यांच्या सारखेच एक सहकारी होते, ह्याच्यात कुठं वाद नाही, परंतु ते आदिलशाहीचे सुद्धा ते एक अधिकारी होते हे मात्र आपल्याला नक्की दिसतं. तर हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं अष्टप्रधान मंडळ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या सुरुवातीचे काही वीर आणि त्यांची मूळ गावं, त्यांचं घराणं आणि त्यांच्या घराण्याचं योगदान. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला, कोंढाणा किल्ला आणि त्याचसोबत पुरंदर हे 3 महत्वाचे किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेळ कशी रोवली आणि आदिलशाही दरबारानं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिल्या, काय नेमकं घडलं हे सगळं आपल्याला पुन्हा असंच साधनांच्या आधारानं तटस्थपणे जाणून घ्यायचंय. दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपल्या उत्तर मराठेशाहीच्या काळावरती आपण आजवर व्हिडिओ केले. आता हा शिवकाळावरचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला हा कसा वाटतो हे मला नक्की सांगा. अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज ऐकायला आवडतील, कोणत्या शिवकाळातल्या घराण्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही मला कळवा. कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.